पोलीस कधी कुणाला कुठल्या वेळी अटक करतील काही सांगता येत नाही. एक तळीराम सापडलाय पोलिसांना. बघूयात मग आता ह्याची दारू उतरते का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात रसिका आकाश आणि डॉक्टर गिरीश. थोड़ी सी जो पीली है चोरी तो नहीं की है, ओ शीला ओ मीना ओ शालो जमालो, कोई तो संभालो कोई तो उठाओ, कहीं हम गिर न पड़े. मुंगळा मुंगळा मी पोलीस वाली, मंगता है तो आजा नहीं तर पकड़. पोलीस वाली मंगता है तो आजा नहीं तर पकड़ते. पोलीस वाली काय बार वाटलं का काय. साहेब साहेब चुकलो साहेब. साहेब साहेब कुठे गेले साहेब. साहेब साहेब तुमची मजा आहे साहेब. हा आज काय बारला ड्युटी लागली काय. इथे आधी बार होता ना. बार मागे राहिला. नो प्रॉब्लेम. काय आधी मी बार मधून पॉलिटिशियनला यायचो, आता पॉलिटिशियन बारला जाईल ना. नो प्रॉब्लेम. तू पॉलिटिशियन आहेस. पॉलिटिशियन नाही पॉलिटिशियन. हा पॉलिटिशियन तुम्ही पोलीस आहे ना. नाही नाही मी पायलट आहे विमानाची. पायलट कशा असाल. हा? तुमचं विमान काय खिशात घालून फिरता का. तुम्हाला तर खिसा बी नाही. हो मला एक प्रश्न पडलाय. हे विमानातले प्रवासी एवढे पैसे फुकट घालतात. माझ्याकडे तुम्हाला सांगतो एक फोल्डिंग विमान आहे. फोल्डिंग चपट विमान आहे. पचकन मारायचं आज दिवसभर उडायचं असं मस्त. या खाली या. आलो आलो खाली या. आलो हा. आणि कुठे चाललाय ते सांगा. मी कुठेही चाललेलो नाहीये. मी पोलीस स्टेशनला आलेलो आहे. पोलीस स्टेशनला. हा. का का काका नाही एकटा चाललोय. कानाखाली विनोद काढीन तुझ्या. कशासाठी आलाय ते सांग. साहेब तुम्हाला सांगतो मला पोर्टुगीशन पाहिजे. काय पोर्टुगीज प्रोटेक्शन. हा तुम्ही घेतले गे. हो अहो किती अस्पष्ट बोललोय. प्रोटेक्शन नाही हो पोर्टुगीशन. काय तुम्हाला शिकवतो मी. जास्त अवघड नाही. बघा म्हणा कानाखाली पो काढीन तुझ्या. आता असं कुणालाही प्रोटेक्शन देता येत नाही रे. असं काय करताय साहेब. माझ्या जीवाला धोका आहे. तुझ्या हो. बेवड्याच्या जीवाला कसला आलाय धोका. ओ साहेब बेवडा बोलायचं काम नाही. हा? मी प्रतिष्ठित माणूस आहे. काय बेवडा बोलून मला सल्टेन करू नका तुम्ही. काय करू नको. सल्टेन करायचं नाही. इन्सल्ट. आता तर तुम्ही नक्कीच टाकून आलेले. हा किती अशुद्ध बोल. अहो सल्टीन सल्टीन म्हणजे अवमान अपमान उपमर्द अवहेलना एखाद्याचा पोपट करणे. साहेब मला ना धमकीचे फोन येतात. हा तुला कसले धमकीचे फोन येतात. कोण करते रे धमकीचे फोन तुला. टेलिफोन एक्सचेंज कडनं फोन येतात. टेलिफोन एक्सचेंज मधनं फोन येतात धमकीचे. हो आणि काय म्हणतात ते. ते फोनवर असं म्हणतात 10 दिन में बिल नहीं भरा तो काट डालेंगे. बाय साहेब साहेब मला काट डालेगा. होता मला तुम्ही सांगा मी काय त्यांच्या बापाचा माल आहे का मी का कोंबडं आहे का बकरं आहे. काट डालेंगे. मला लय जगायचंय. मला अजून लय प्यायची. अरे टेलिफोन एक्सचेंज वाले म्हणतात 10 दिन में बिल नहीं भरा तो कनेक्शन काट डालेंगे. काय काय अवस्था झालीये बघ तुझी. दारू सोड आता. सोडलीच. एकदा दारू पिऊन दुसऱ्यांदा दारू पिईपर्यंत मी मधल्या काळामध्ये दारू सोडलेलीच असते. स्पर्शही करत नाही. एका फार महान व्यक्तीने म्हटलेलं आहे अर्ज किया है आज करे सो कल कर. आज करे सो कल कर कल करे सो परसो. आज करे सो कल कल करे सो परसो. अरे ऐसी भी क्या जल्दी है हम पियेंगे बरसो. लाज बीज वाटते की नाही तुम्हाला. अहो दारू सोडा. माझी बायको पण असंच म्हणते मला दारू सोडा दारू सोडा. लय प्रेम आहे तिचं माझ्यावर. मी पण तिचं मन मोडत नाही. सॅक्रिफाईस काय सॅक्रिफाईस पाण्यातून प्यायची नाही सोड्यातून प्यायची. काय काय सोड्याची बॉटली डोक्यात घालीन मी. अरे दारू सोडा म्हणजे दारू बंद करा. बंद बंद दारू बंद. किती वाजले बाई किती वाजले साहेब. रात्रीचे 1 वाजलेत. अरे बाप रे 1 वाजला.
तुमच्याशी बोलता बोलता दिवस कसे गेले कळलंच नाही. म्हणजे तारीख बदलली, दिवस बदलला, कळलंच नाही. पण मला आता टाइम टू टाइम जायचंय प्रवचनाला. मी टाइम टू टाइम रोज जातो. रात्री 1 वाजता कोणत्या प्रवचनाला जायचंय? पार्ट ऑफ लाईफ, पार्ट ऑन लाईफ. फार गंभीर विषयावर प्रवचन असतं. तुम्हाला नाही कळणार बाई, ते दारू म्हणजे धोक्याचा कंदील. दारूचे तोटे आणि फायदे. संसार करी उद्ध्वस्त दारू. हो. संसार करी उद्ध्वस्त दारू, पाण्यातून प्याल तर होईल नारू. सामाजिक विषयावरचं प्रवचन मला जायला पाहिजे. अच्छा, कोण घेतं प्रवचन? कोण घेतं? पप्पू. भपू. भामाबाई मारकुटे जगन्माता. अच्छा, या कोण आहेत? माझ्या संगीत काय आहेत? अर्थिंग तू माझ्या काय? अहो, तुम्हाला सगळं समजून सांगायला लागतो. आता तुमच्या भाषेत समजून सांगतो. तुम्ही एखाद्या खुनाच्या तपासाला गेला तिकडे असं पडलेलं असतं, त्याला काय म्हणतात? सुरा. तुमच्या बापानं असं कधी सुरा पाहिला होता का? असं पडलेलं असं रक्तबंबाळ. बॉडी. आता त्या सूर्यानं जर का अशा बॉडी अशी कापली अशी आणि अर्धी फेकून दिली, काय होतं? अर्धी बॉडी. तुम्ही घरी डमशिरास खेळता काय? तुम्हाला लगेच ओळख येतं खुणाला. अर्धी बॉडीला आता हे करा, मराठीत करा. अर्धांग. आता त्या अर्धांगा की नाही असं हुईंग करा. हुईंग. अर्धांगिनी. माझी बायको, माझं कलत्र, माझी सहधर्मचारिणी, माझं लव हार्ट, स्वीट हार्ट, गुच्चू मुच्चू कुच्चू माझी ती मला रात्री 1 वाजता प्रवचन देते. असं चालतं रंगतं आमचं प्रवचन का काय बघायलाच नको. आणि मग प्रवचन झालं ना का मला ती अशी जेवायला देते. असं ताटामध्ये भात वाढते, भाजी वाढते, पोळी वाढते आणि मला म्हणते खा, गिळ. आणि मग जेवण झालं का तसलं काय म्हणत आणू नका. माझी बायको लय स्ट्रिक्ट, एकदम स्ट्रिक्ट. ती असं सतरंजीमध्ये माझे पांघरुण घालते, उशी घालते आणि बामची बाटली बी ठेवती एक छोटीशी मला लावायला. आणि असं ओळखटी करते आणि माझ्या डोक्यावर ठेवती आणि माझ्या समोर अशी हात जोडून उभी राहते. मला काय म्हणते माहिती का? घराबाहेर चालता हो. बरोबर हेच म्हणते. साहेब तुम्हाला कसं माहित? कारण हे पोलीस स्टेशन नाहीये, तुझं घर आहे आणि मी आहे तुझी अर्धांगिनी भामाबाई मारकुटे. करा सुरू करा प्रवचन. मला सांगा की कुणाला कमेंट्स विचारूयात? माझा लाडका ऍक्टर, लाडका लेखक, लहान भावासारखा विजय पटवर्धन. डॉक्टर रसिका, एकदम फुल टाईट परफॉर्मन्स होता तुमचा. आणि रसिका, वन्स मोर चांगला परफॉर्मन्स तुझा, पण मजा आली बघायला. खूप धमाल.